हाय हॅलो, माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं सगळ्यांचं परत एकदा मनापासून स्वागत करत आहे। आणि आज आहे मंगळवार आणि माझा तर उपवास असतो, पण मी पारससाठी एक स्पेशल आयटम बनवलं आहे, ते म्हणजे चिकन। त्याला खूप आवडतं आणि आता गटारी साजरी करतो आहे आम्ही 2-3 दिवस झाले, कारण नंतर आमचा श्रावण आहे। तर आमचं म्हणजे माझं तर सुरूच झालेलं आहे। मी तर नॉनव्हेज खायचं सोडून दिलेलं आहे, पण माझा पारस खातो, तर मी त्याच्यासाठी बनवलेलं आहे। कारण नंतर तो आता जिथपर्यंत आता अनंत चतुर्थी होत नाही तोपर्यंत तोही खात नाही, त्याच्यामुळे मी त्याच्यासाठी बनवलेलं आहे संध्याकाळी 5 वाजता। खरं तर सकाळीच बनवायचं होतं, पण लाईट नसल्यामुळे मला त्याची वाटण होतं ते बनवायला जमलं नाही। तर बघूयात पारसची रिॲक्शन काय होते, तुम्हालाही दाखवते म्हणजे चिकन कसं झालं आहे ते। ठीक आहे, थांबा 1 मिनटं। तर हे बघा, मी सुक्कं चिकन बनवलं आहे, फक्त त्याच्यापुरतंच बनवलेलं आहे, तर तो खाईल आज। ठीक आहे, तर आपण त्याला देऊया आता संध्याकाळी 5 वाजता। तो खाते, मगाशी तो जेवलेला आहे, पण चिकन असल्यावरती त्याला कधी पण द्या, तो जेवतो। तर हे बघा, आपण पारसला द्यायला जाऊया आणि पारस आता आपल्याला खाऊन सांगेल की कसं झालं आहे। आमच्या पारसला कांदा लिंबू बिंबू सगळं लागतं बरं, शेवटी सातारकर आहेत बाबा ते, त्यांना प्रॉपर लागतं सगळ्या गोष्टी। बघा कसा लाजतोय, ट्युशनवरून आलाय, भिजलाय वाटतं। तो सांगेल आपल्याला कसं बनवलंय त्याच्या मम्मीने, टेस्टी टेस्टी बनवलंय का। बघा कसा मनापासून खातोय। परत सांग कसं आहे। सांग नीट, गोड असतं का कधी? अप्रतिम। बरं ठीक आहे, पारस आता चिकन एन्जॉय करतोय आणि तुम्ही पण तुमची गटारी साजरी करा आणि आम्हाला सांगा तुम्ही पण कशी साजरी करताय। आता 3 दिवस आमच्या घरामध्ये गटारी साजरी होणार आहे पारसची, त्याच्यानंतर आम्ही गणपती बाप्पा गेल्यानंतरच खाणार, तोपर्यंत आम्ही खाणार नाही। तर ठीक आहे, हा एक छोटासा व्हिडिओ होता। तर हा एक छोटासा व्हिडिओ होता, ॲक्च्युली मी सहज बनवलेला। खरं तर रेसिपी टाकायला मी विसरून गेली, छोटी अशी काही मोठी रेसिपी नाही आहे, खूप सोपी आणि सिंपल रेसिपी आहे त्याची। त्याला मी काही वाटण वगैरे म्हणजे असं खोबऱ्याचं वगैरे वाटण लावलेलं नाही आहे, फक्त कांदा टोमॅटो आलं लसूण कोथिंबीर आणि आपले अख्खे खडे मसाले जे असतात ते भाजून, हे सगळं मी भाजलेलं आहे। कांदा बिंदा सगळं, कांदा टोमॅटो सगळं भाजून घेऊन ते मिक्सरला वाटलेलं आहे आणि फक्त फोडणीला कांदा वापरलेला आहे आणि आपलं लाल तिखट, हळद, जिरा पावडर, धना पावडर आणि चिकन मसाला, बस। ह्याच्या व्यतिरिक्त मी काहीही टाकलेलं नाही, पण एकदम टेस्टी होतं बरं। खोबरंच पाहिजे असं काही नाही आहे आणि मी बिना खोबऱ्याचंही बनवते चिकन, खूप टेस्टी होतं आणि खरंच खूप टेस्टी झालेलं आहे, कारण मी सांगू शकते त्याच्या वासावरून। आणि खरं तर वासावरूनच कळतं की भाजी किंवा कोणतेही तुम्ही पदार्थ बनवलं तर ते कसं झालं हे वासावरूनच कळतं। आता तुम्ही म्हणाल की तू तर म्हणली की तू खात नाही आणि कसं काय सांगितलं चांगलं झालं ते। आणि माझ्यापेक्षा जास्त तर माझ्या मुलाला कळतं, तो एकदम चवीने खातो बरं, त्याला लगेच समजतं काय जास्त आहे काय कमी आहे, त्याच्यामुळे त्याने खाल्लं म्हणजे समजून जायचं की ते व्यवस्थित आहे। आणि तुम्ही पण सांगा तुम्ही गटारीला काय करणार आहे। आमच्या घरामध्ये तर एकच जण आज गटारी मनवणार आहे आणि मी तर सोडून दिलेलं आहे, मी नाही खात आहे नॉनव्हेज, सोडलं आहे बरेच दिवस झाले, आता नाही खात आहे। बघूया पुढे काय होतं, पण आता नाहीच खाणार, एकदा नाही तर नाही। तर ठीक आहे, तर मग हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा। आणि माझं चिकन आता रेसिपी तर नाही आहे, पण बघून तुम्हाला कळलं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की कसं आहे। मग नेक्स्ट टाईम मी ह्याची रेसिपी नक्की टाकेन, जमलं तर आता उद्या किंवा परवा जर मी परत बनवलं तर नक्कीच टाकेन, नाहीतर मग श्रावण संपल्यानंतर पण नक्की टाकेन। तोपर्यंत बाय बाय।